दोन्हीकडून पण इन्कम असेल तर तुम्हाला सगळ्या ज्या आयुष्यात गोष्टी आहेत त्या करायला मिळतील. आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं असेल तर आपल्याला सगळेच व्हॅल्यू मिळते, घरात पण आणि समाजात पण, आणि आपली एक चांगली ओळख बनते. नमस्कार सखींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK फार्ममध्ये. तर आज मी स्पेशली महिलांसाठी व्हिडिओ बनवत आहे. तर प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं, म्हणजे घर, मुलं बाळं सांभाळता घराची जबाबदारी घेऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे. यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे, जेणेकरून आपलं पण एक स्वतंत्र इंडिपेंडेंट वुमेन म्हणून आपली एक समाजामध्ये ओळख होईल. तर सुरुवात करूया पहिल्या व्यवसायाला. पहिला व्यवसाय म्हणजे स्पेशली मी करते या व्यवसायाबद्दल बोलूया, म्हणजे गावरान कुक्कुटपालन. तर गावरान कुक्कुटपालन मी स्वतः करते. आणि म्हणजे मी करते म्हटल्यावर प्रत्येक महिला, जी गावाकडे महिला राहते, जिच्याकडं शेत वगैरे आहे, हे काम करू शकते. स्पेशली म्हणजे असं नाही आहे की फक्त काम करत राहायचं. तर यामधून तुम्ही आरामशीर 20,000पासून ते 1,00,000पर्यंत तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही यामधून महिन्याला इन्कम मिळवू शकता. अर्थातच तुमचं व्यवस्थापन, तुमचं लसीकरण, औषधं, मॅनेजमेंट या सगळ्यावर हे डिपेंड आहे. पण हा व्यवसाय एकटी महिलासुद्धा हँडल करू शकते. तुम्ही तर बघताय, आता आपल्या चॅनलवर व्हिडिओज वगैरे बघताय, तर स्वतः मी ते काम करून पण सोशल मीडियावर पण ॲक्टिव्ह आहे. तर तुम्ही हे पण करू शकता. तर एखादा व्यवसाय करताय तर त्याचं तुम्ही इंस्टाग्रामवर पेज खोलू शकता, यूट्यूबवर चॅनल उघडून आपला म्हणजे तो बिझनेस पण ग्रो होतो, आणि प्लस म्हणजे आपल्याला त्यामधून दुसरं इन्कम पण मिळतं. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. तर या व्यवसायाच्या रिलेटेडच नाही सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे कोणता पण व्यवसाय करा तुम्ही, म्हणजे कोणता पण व्यवसाय जर करत असाल तर त्यासोबत तुम्ही एक सोशली पण कनेक्ट राहिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह पण राहतात आणि तुमचा व्यवसाय पण वाढतो. तर चला दुसऱ्या व्यवसायाविषयी सांगते तुम्हाला. तर दुसरा म्हणजे घरगुती मसाले, पापड, लोणचे वगैरे जे आता वाळवण आहेत, तर शहरातल्या बायका वगैरे त्यांना म्हणजे तर ते हे पदार्थ विकतच घेतात, वाळवण वगैरे, उन्हाळी काम. तर तुम्ही ते पण एक करू शकता, त्यामधून पण तुम्हाला चांगला इन्कम जनरेट होईल. दुसरं म्हणजे मसाले. आता मसाले दुकानातून विकत घेण्यापेक्षा, किती काळचे ते पॅकिंगचे मसाले खाण्यापेक्षा लोकांना चांगले घरगुती मसाला, म्हणजे त्याकडे त्यांचा आवड निर्माण होईल. घरगुती जर मसाला मिळत असेल आणि ते पण चांगल्या क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये सुरू केला किंवा करत असाल तर तुमचा हा व्यवसाय म्हणजे चांगला एक ग्रोथ होईल, चांगला एक वाढेल, आणि तुमचं एक चांगलं ब्रँड पण बनेल. फक्त थोड्या दिवस मैदानात ठरवून राहायचं असतं, आणि नंतर हळूहळू मग आपल्याला एक आपल्या व्यवसायाला गती मिळत जाते. आता तिसरं म्हणजे शेळीपालन. तर आता कुक्कुटपालन, शेळीपालन म्हणजे हे चांगले व्यवसाय आहेत. गावाकडं म्हणजे बरेचसे लोक वगैरे करतात. पण तुम्ही 4-2 शेळ्या पाळण्यापेक्षा या व्यवसायाकडे एक बिझनेस म्हणजे करिअर म्हणून बघा. निश्चितच तुमच्या व्यवसायाची चांगली ग्रोथ होईल आणि तुम्हाला त्यामधून चांगलं इन्कम पण होईल. आता त्याकडे करिअर म्हणून कसं बघायचं, जिथे तुम्ही 4 शेळ्या, 10 शेळ्या पाळताय, थोडं मॅनेजमेंट करून, थोडं टेक्निकल आपलं डोकं लावून, जास्त क्वांटिटीमध्ये आणि थोडं खाद्य वगैरे जर त्यांना चांगलं दिलं तर तुम्हाला चांगलं इन्कम होईल, आणि तुमच्या जर क्वांटिटी वाढली तर अर्थातच इन्कम पण वाढतं. तर त्यानंतरची आयडिया म्हणजे कस्टमाइज गिफ्ट, म्हणजे हँडमेड गिफ्ट. आता लग्नामध्ये, लग्नसराईमध्ये, बर्थडे पार्टीजमध्ये लोकांना युनिक काहीतरी आवडतं, म्हणजे त्यांना असे हाताने बनवलेले ग्रीटिंग कार्ड्स, क्राफ्ट किंवा चॉकलेट बुकेज, म्हणजे असं काही तुम्ही एक बनवून आणि त्याचे फोटोज इंस्टाग्राम, यूट्यूबवर अपलोड करून तुम्ही एक तुमचा ब्रँड तयार करू शकता. म्हणजे इन्कम पण तुम्हाला भेटेल आणि तुमच्या कलेला वाव पण मिळेल. त्यामुळे हे एक आयडिया चांगली आहे. फक्त तुम्हाला याबद्दल थोडं स्किल पाहिजे, तर तुम्ही हा बिझनेस चांगला ग्रो करू शकता. आता यानंतर येतं टिफिन सर्व्हिस. आता हा व्यवसाय तर खूप म्हणजे चांगला आहे. सिटीमध्ये, गावाकडे बरेच लोक हा व्यवसाय करत आहेत, बऱ्याच महिला, म्हणजे मेस वगैरे, टिफिन सर्व्हिस. तर हा व्यवसाय गावामध्ये म्हणजे चांगला एक पब्लिसिटी असेल, हॉस्टेल असेल तिथं आजूबाजूला, तर हा व्यवसाय चांगला चालू शकतो. गावाकडे तर सिटीमध्ये जास्त चालतो. तर तुम्ही यामध्ये इन्कम खूप आहे, फक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे स्वयंपाक जमला पाहिजे आणि इन्कम चांगला आहे यामध्ये, तर तुम्ही यामध्ये सुद्धा ग्रो करू शकता, हा व्यवसाय पण चालू करू शकता. आता यानंतरची आयडिया म्हणजे ऑनलाईन रिसेलिंग. आता मिशोवर, ॲमेझॉनवर तुम्ही तेच प्रोडक्ट रिसेल करून तुम्ही त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कमिशन तुम्हाला यामधून मिळू शकतं.
तर आता मैत्रिणींनो, तुम्हाला मी सांगितल्यापैकी कोणता व्यवसाय तुम्हाला आवडला आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महिला घर बसल्या कोणता व्यवसाय सुरू करू इच्छिता तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही मधला कोणता व्यवसाय सुरू करता. तर महिलेने इंडिपेंडेंट होणं हे का गरजेचं आहे अलीकडच्या काळात, तर एकाच्या जबाबदारीवर आपले नीड्स पूर्ण होतील, बेसिक गोष्टी आपल्या पूर्ण होतील. पण जेव्हा आपल्याला आयुष्य जर खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचं असेल तर दोन्हीकडून पण इन्कम असेल तर तुम्हाला सगळ्या ज्या आयुष्यात गोष्टी आहेत त्या करायला मिळतील. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण जर स्वतः काहीतरी इन्कम म्हणजे मिळवत असोल, आपलं स्वतःचं काहीतरी वेगळं असेल तर आपल्याला सगळीकडेच व्हॅल्यू मिळते, घरात पण आणि समाजात पण. आणि आपली एक चांगली आणि आपली एक चांगली ओळख बनते. त्यामुळे तुम्ही उद्या करू परवा करू असं जर कोणाच्या मनात असेल तर तुम्ही आत्ता सुरुवात करा, कारण वेळेला खूप महत्त्व आहे. म्हणजे ते म्हणतात ना, कल करो सो आज करो आणि आज करो सो अभी करो. त्यामुळे तुम्ही वेळ घालू नका, काहीतरी स्वतःचं असं अस्तित्व बनवा आणि दाखवून द्या सगळ्यांना की आपल्यात पण काहीतरी आहे, आपण पण काहीतरी करू शकतो. तुम्ही फक्त एकच, तुम्ही कोणता पण व्यवसाय करा, त्यासोबत फक्त तुम्ही सोशली कनेक्ट राहा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे तुमची तिथं पण चांगलं तुम्ही फेमस होताल, म्हणजे तुमची तिथं पण ओळख बनेल, तुम्हाला नॉलेज येईल आणि तुमचे जो व्यवसाय आहे त्याची पण तिथं ग्रोथ होईल आणि त्यासोबत आपल्याला दोन्हीकडून पण इन्कम चांगला मिळेल. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर प्लीज मैत्रिणींना आपल्या SK फार्मला सबस्क्राईब करा आणि अजून मैत्रिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ आजचा पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण मदत होईल. आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.